हरि ओम. अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 10. शिवजींचे उत्तर भाग 2. रामप्रभू सीता आणि हनुमंत यांच्यामधील गुप्त गुह्य संवाद शिवजीने पार्वती मातेला जो सांगितला तो आता आपण पाहू. महादेव म्हणाले, पूर्वी रामावतारामध्ये देवांना बंदिवान करणारा रावण, त्याचे पुत्र, सैन्य इत्यादी त्याचे सर्वस्व नष्ट करून सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत, अन्य प्रमुख वानर यांच्यासह रामप्रभू अयोध्येला परत आले. तेथे त्यांना राज्याभिषेक केला गेला. दृष्ट्वा तथा हनुमंतं प्रांजलिं पुरतः स्थितं कृतकार्यं निराकांक्षं ज्ञानापेक्षं महामतिं रामस्सीतामुवाचेदं ब्रूहि तत्त्वं हनुमते निष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रं नौ नित्यभक्तिमान. त्यावेळी कर्तव्यपूर्ती झाल्याचे, श्रमसाफल्य झाल्याचे समाधान असलेला, निरपेक्ष असलेला, केवळ ज्ञानाची जिज्ञासा असलेला हनुमंत तेथे हात जोडून उभा असलेला पाहून रामप्रभू सीतामाईला म्हणाले, या हनुमंताची आपल्या दोघांवर दृढ श्रद्धा आणि भक्ती आहे. तो कुबुद्धी नसलेला, पापरहित असल्यामुळे ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणून तू या हनुमंताला माझ्या सत्य स्वरूपाचा उपदेश कर. येथे हनुमंताचे काही खास विशेष रामप्रभू अधोरेखित करत आहेत. 1. हनुमंताला कर्तव्यपूर्ती तसेच केलेल्या श्रमांचे उद्देशपूर्तीत रूपांतर झाल्याचे समाधान आहे. आपण एखादे काम हाती घेतले की ते पूर्णत्वाला नेईपर्यंत त्यापासून आपण दूर व्हायचे नाही, अशी चिकाटी आणि जिद्द काम करताना असायला हवी. तशी शक्यता नसेल तर वेळीच काम न स्वीकारण्याचा विवेक असायला पाहिजे. कामात यश येईल किंवा न येईल हा मुद्दा गौण आहे, कारण यश आणि अपयश हे अन्य अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. हे सर्वस्व आपल्या हाती नाही, परंतु आपण प्रामाणिकपणे सर्वस्व झोकून काम करणे हे आपल्या हाती आहे. त्यात आपण कधीही कमी पडता नये, कुचराई होता नये. 2. याचप्रमाणे जे काही काम केले त्याबद्दल आपण निरपेक्ष असले पाहिजे. प्रत्येकाला जगायला द्रव्य लागते, यात काहीही दुमत नाही. म्हणून मोबदला न घेता काम करावे असे नाही, तर आपण जे काम स्वीकारलेले आहे त्याची आणि मिळणाऱ्या मोबदल्याची सांगड घालायची नाही. असे बरेच जण असतात, आम्हाला काय 4 दिडक्या मिळतात, मग कशाला करा एवढी मेहनत, जसे दाम तसे काम. हा सिद्धांत असू नये. कामाच्या दर्जाची जराही तडजोड न करता आपले सर्वतोपरी पूर्ण कौशल्य वापरून, झोकून देऊन, पूर्ण मेहनत घेऊन उत्तमात उत्तमच काम करावे. निकृष्ट काम जेव्हा समाजात वापरले जाते तेव्हा त्या समाजाची फसवणूक होते आणि असे निकृष्ट काम करणारा म्हणून आपलीही बदनामी होते. म्हणून मुळातच दाम ठरवून मगच काम स्वीकारावे. 3. अध्यात्मामध्ये ज्ञान याचा अर्थ केवळ आत्मज्ञान असाच आहे. ज्ञानाची जिज्ञासा असायला हवी, परंतु केवळ जिज्ञासेने पुरे होत नाही. कारण केवळ जिज्ञासा असली आणि ज्ञान मिळविले तर ते मेंदूत ग्रहण केले जाते, परंतु ते आचरणात उतरत नाही. यास्तव जिज्ञासेबरोबर स्वतःवर ज्ञान प्रदान करणाऱ्यावर श्रद्धा आणि भक्ती असे दोन्हीही असायला पाहिजे. तर मेंदूने ग्रहण केलेले ज्ञान अंतःकरणामध्ये झिरपते आणि मग ते आचरणात दिसून येते. 4. या सर्वाला आणखी एक महत्त्वाची जोड असायला पाहिजे आणि ती म्हणजे ज्ञानाची जिज्ञासा असलेला, कुबुद्धी नसलेला, पापरहित असायला पाहिजे. नाहीतर या ज्ञानाचा दुरुपयोग अनात्माचरणासाठी केला जायची शक्यता असते. कुबुद्धी असलेला आध्यात्मिक ज्ञानाचा अध्यात्माच्याच विरुद्ध प्रचार करायला, टिंगल टवाळी करायला दुरुपयोग करू शकतो. तसेच तो अध्यात्माच्या नावाखाली पापकर्म करू शकतो. आजच्या युगात आपण भोंदू, भोगी, सोंगी, ढोंगी, ठग पाहतो. ते अध्यात्माचाच बाजार मांडतात. अध्यात्माच्या नावाने धन कमावतात आणि त्यामधून
भौतिक धंदा उभारतात आणि मग अध्यात्म साफ विसरतात. 5. हनुमंत हात जोडून सदा सेवेला तत्पर आहे. अशी श्रद्धा, भक्ती, दास्यत्व भगवंतासाठी असावे लागते. तेव्हाच एका भगवंताखेरीज अन्य गोष्टींना आपल्या मनामध्ये थारा राहत नाही. येथे एकत्व, एकांत, एकाग्रता साध्य होते. या योगे भगवंतावर ध्यान लागते. हनुमंतामध्ये अशी लक्षणे असल्यामुळे रामप्रभू सीतामाईला सांगतात की हनुमंत ज्ञान ग्रहण करायला योग्य, पात्र आहे. यास्तव त्याला माझी सत्य ओळख, सत्य परिचय, वास्तव स्वरूप याचा उपदेश कर. असे सांगणे, त्या परमोच्च शक्तीचा सत्य परिचय करून देणे फार फार अत्यावश्यक आणि अगत्याचे आहे. नाहीतर त्या सर्वोच्च शक्तीविषयी गैरसमज होतो. त्यामुळे लोक नको त्या अपेक्षा करतात. अशा अपेक्षा त्या परमशक्तीकडून पूर्ण होत नाहीत. याचा भोंदू, भोगी, सोंगी, ढोगी, ठग गैरफायदा घेतात. ते लोकांच्या भौतिक, सांसारिक, अयोगिक, अनात्मिक अपेक्षा परमोच्च शक्तीकडून पूर्ण होण्यासाठी पूजा, अर्चा, विधी, मंत्र, तंत्र वगैरे तयार करून असे करणे म्हणजे धर्मपालन अशी लोकांची समजूत करून देतात. परंतु असे न करणे म्हणजे अधर्म, भ्रष्टाचार, नास्तिकता अशीही समजूत करून देतात. लोकांच्या भावनांना हात घालतात आणि त्यांच्याकडून असे धार्मिक सोपस्कार करून घेऊन धन मिळवतात. आजाराला जसे औषध तसे संकटांसाठी धार्मिक सोपस्कार अशी समजूत बिचाऱ्या लोकांची करून दिली जाते. लक्षात घ्यावे की अनैसर्गिक, अयोगिक, अनात्म वर्तन केले की संकट येते. परंतु शुद्ध, पवित्र आचरणाने असे संकट निवारण होते. यात आपल्यासाठी अन्य कोणी काही करू शकत नाही. हे असे समजून घ्या. वातावरणामधील बिघाडामुळे आपण काहीही केले नसताना सर्दी आपोआप होते आणि आपण काहीही न करता वातावरणामधील सुधारामुळे सर्दी आपोआप बरी होते. याचप्रमाणे हे आहे. अनैसर्गिक वर्तनामुळे संकट येते आणि नैसर्गिक आचरणामुळे संकट निघून जाते. त्यासाठी विधी करा किंवा न करा याचा संकट निवारणासाठी काहीही उपयोग नाही. परंतु बोलाफुलाची गाठ पडते आणि धार्मिक विधी केल्यावर संकट दूर होते अशी शक्यता 50% असते. ज्यांच्या बाबतीत असे घडते त्यांचा धार्मिक विधींवर विश्वास बसतो. ज्यांच्या बाबतीत असे होत नाही त्या विचारांची ते धार्मिक वागणुकीत कमी पडले अशी समजूत करून दिली जाते. लोक अगतिक झालेले असतात. त्यावर देवस्की हा एक उपाय करून पाहतात. याचे भले भले शिकलेले लोकही बळी होतात. जेथे लोकांना त्यांचा सत्य परिचय होत नाही तेथे रामप्रभूंचा परिचय कुठून होणार. यासाठीच अध्यात्म रामायण सांगितले जात आहे. रामप्रभूंचा हा आदेश विनम्रपणे स्वीकारून सीतामाई ठीक आहे असे म्हणाली आणि ती रामप्रभूचा सत्य परिचय करून देण्यासाठी हनुमंताला म्हणाली, रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानंदमद्वयम् सर्वोपाधि विधि विधिर्मुक्तं सत्तामात्र मगोचरम् आनंदम निर्मलं शांतं निर्विकारं निरंजनं सर्वव्यापीनमात्मानं स्वप्रकाशम कल्मषम. ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानापासून ब्रह्मांडाचा कारभार सुरू आहे. ती ब्रह्मकेंद्रीय परमोच्च सर्वोच्च एकमेवा द्वितीय शक्ती म्हणजे रामप्रभू आहेत. ते आत्मपरब्रह्म मर्यादा पुरुषोत्तम जगन्नायक आहेत. रामप्रभू केवळ परम सत्ताधीश आहेत. याचा अर्थ त्यांचा परमशक्तीमुळे ब्रह्मांडाचा कारभार सुरू असतो. ते स्वतः यासाठी काही करत नाहीत. शाळेत मुले दंगा करत असतात, परंतु वर्गात मास्तर आले की आपोआप शांत होतात. मास्तरांना मुद्दाम शांतता प्रस्थापित करावी लागत नाही. त्यांची केवळ उपस्थिती मुलांना शांत करते. याचप्रमाणे रामप्रभू अकर्ता निर्विकारी आहेत. परंतु ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असलेल्या त्यांच्या वास्तव्यामुळे ब्रह्मांडाचा कारभार सुरळीत सुरू राहतो. रामप्रभू सच्चित आनंद आहेत, म्हणजे सदा असणारे आदी अनादी आहेत. ते ब्रह्मांडाचे मूळारंभ, आरंभ, अजन्म आहेत. त्यांची निर्मिती झालेली नाही.
ते मुळातच स्वयंभू आहेत. यामुळे त्यांचा नाश असंभव आहे. यामुळे तेच एकमेव पूर्ण सत्य आहेत. कारण त्यांच्या आधी येथे काहीही नव्हते. सर्वांची निर्मिती उत्क्रांती त्यांच्यामधून झालेली आहे. भविष्यात जरी येथील तमाम सर्व नष्ट झाले तरी रामप्रभू ब्रह्मांडामध्ये असणार आहेत. कारण ते परम अजन्मा अविनाशी परमशुद्ध परमपवित्र आहेत. रामप्रभू सर्वस्वाच्या अतीत असल्यामुळे ते विकाररहित निर्मळ निर्लेप आहेत. त्यांना कोणतीही उपाधी चिकटू शकत नाही. यामुळे ते मन आणि इंद्रिये यांचा विषय होऊ शकत नाहीत. यायोगे ते प्रशांत सदानंदी नित्यानंदी कैवल्य आहेत. पार्वती माता पुढे म्हणाली, माम विद्धी मूल प्रकृतीम सर्गस्थित्यंतकारिणीम तस्य सन्निधी मात्रेण सुजामीद मतंद्रिता. ब्रह्मांडामधील तमाम सर्वांची उत्पत्ती स्थिती लय करणारी मूलभूत प्रकृती मी आहे. ब्रह्मांडाच्या वैश्विक नियमाप्रमाणे रामप्रभूमधून त्यांच्या विरुद्ध लक्षणे असलेली माझी उत्क्रांती झाली आणि त्यांचाच परमोच्च आत्मशक्तीमधून ब्रह्मांडामध्ये मी तमाम सर्वांची निर्मिती करते. रामप्रभू स्वतः काही करत नाहीत. केवळ त्यांच्या परमशक्तीच्या सान्निध्यामुळे मी येथे सर्व काही करत असते. मला माया असेही म्हटले जाते. रामप्रभूंच्या सदा सन्निध असल्यामुळे त्यांच्या परम आत्मशक्तीमधून मी ही विश्वे निर्माण केली. या विश्वामध्ये जे काही वैविध्य आणि वैचित्र्य निर्माण होते, जे काही त्यांचे लालन पालन संगोपन केले जाते, शेवटी जो काही त्यांचे स्थित्यंतर लय केला जातो, ती माझी माया असते. अयोध्यागमनम पश्चाद्राज्ये रामाभिषेचनम एवमादिने कर्माणि मय्येवाचरिताज्ञपि आरोपयन्ते रामेस्मिन्ने विरेखिलात्मनि. इतकेच काय तर प्रत्यक्ष रामप्रभूंचा जन्म, त्यांचे विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाचे रक्षण, अहल्येचा शापमुक्त करणे, शिवधनुष्य भंग करणे, माझे पाणीग्रहण, माझ्याबरोबर अयोध्येत 12 वर्षे संसार करणे, दंडकारण्यात जाणे, माझे अपहरण होणे, शबरीची भेट, मग अनेक घटना होऊन रावणाला ठार मारून मला अयोध्येत परत घेऊन येणे, राज्याभिषेक होणे इत्यादी इत्यादी. थोडक्यात रामप्रभूंच्या राज्याभिषेकामुळे कलह होऊन त्याची शिक्षा म्हणून अयोध्येमधून वनवासात जाणे, परत अयोध्येत येणे आणि नाकारलेला राज्याभिषेक होणे, हे सर्व जे जे घडले ती माझी माया आहे. मी रामप्रभूमधून उत्क्रांत झालेली माया आहे. रामप्रभूंच्या कृपेने ब्रह्मांडामध्ये प्रथम माझी उत्क्रांती झाली. ब्रह्मांडामध्ये सर्वप्रथम मी प्रवेश केला. विश्वनिर्मितीचे आधी प्रत्यक्ष आत्मपरब्रह्म मर्यादित पुरुषोत्तम रामप्रभूमधून माझी उत्क्रांती झालेली आहे. जोपर्यंत ब्रह्मांडामध्ये निर्मिती झालेले अस्तित्वात आहे, तोपर्यंत मी मायाही येथे अस्तित्वात असणार आहे. कारण आत्मपरब्रह्म मर्यादित पुरुषोत्तम रामप्रभू अकर्ता आहेत. ते स्वतः काहीही निर्मिती करत नाहीत, त्याचे पोषण करत नाहीत, त्याचं लयही करत नाहीत. दृष्टांत द्यायचा म्हणजे ते अर्जुनाच्या भात्यासारखे अक्षय आहेत. भाता म्हणजे पाठीवर लटकवून बाण ठेवायची पिशवी. अर्जुनाचा भाता अक्षय म्हणजे त्यामधील बाण कधीही संपत नसत. याप्रमाणे रामप्रभूमधील परमोच्च सर्वोच्च सर्वोत्तम आत्मशक्ती कधीही संपत नाही, लय होत नाही. ती स्वयंभू अक्षय अमर्याद सदा असलेली आहे. या परम आत्मशक्तीमध्ये ध्वनी, वायू, चैतन्य, तेज, प्राण, ऊर्जा, प्रकाश असे सप्त ब्रह्मतत्वे आहेत. परंतु रामप्रभू स्वतः त्यांच्या या शक्तीचा उपयोग करत नाहीत. ते सर्वाला सदा साक्षी अलिप्त त्रयस्थ राहतात. जे घडेल त्याचे त्रयस्थपणे निरीक्षण करतात. मी त्यांच्यामधील या सप्त ब्रह्मतत्वामधून उत्क्रांत झाले. कारण चैतन्य, प्राण, ऊर्जा शांत असू शकत नाहीत. त्यांच्या चळवळीमधून, वळवळीमधून, हालचालीमधून मी उत्क्रांत झाले. मी त्यांच्या आत्मशक्तीचा उपयोग करते. मी विश्व निर्माण करते, जोपासते, लय करते. यावर यथाकाळी जड, सूक्ष्म, चल, अचल, सजीव, निर्जीव असे नाना प्रकारचे विविध वैचित्र्यपूर्ण असे वस्तुजगत निर्माण केले.
या माझ्या सर्व निर्माणाला एकमेकांचे आकर्षण, ओढ, प्रेम वगैरे आहे. कारण माझे नावच माया म्हणजे आकर्षण, ओढ, प्रेम, ममता, वात्सल्य वगैरे आहे. म्हणून यामधून काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, द्वेष, ईर्ष्या, चीड, ममता, वात्सल्य, अहंकार इत्यादी अशा असंख्य छटा असलेल्या भावना निर्माण होतात. यांच्यामुळे त्याप्रमाणे येथील वस्तुजगत वापरले जाते, उपभोगले जाते. यासाठी रामप्रभूंमधून मला मायेला उत्क्रांत व्हावे लागले. याची काही कारणे आहेत. यात सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक कारण असे आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हा ब्रह्मांडाचा नियम आहे. याचबरोबर परस्पर विरुद्ध द्वंद्व हाही ब्रह्मांडाचा नियम आहे. वर अशी भावना झाली की खाली ही भावना आपोआप निर्माण होते. सुख आले की दुःख यायलाच पाहिजे. श्रीमंत असला की गरीब असायलाच पाहिजे. याचप्रमाणे साक्षी असलेल्या रामप्रभूंविरुद्ध उपभोगलोलूप माया असायलाच पाहिजे. एरवी ब्रह्मांडाचा कारभार सुरू राहणे शक्य नाही. नुसते सृजनात्मक असून उपयोग नाही. त्याला आकर्षणाने संगोपनाची जोड असायला पाहिजे आणि एका ठराविक कालावधीनंतर भंजन व्हायलाच पाहिजे. एरवी नवनवीन निर्माण होणार नाही. नव्या निर्मितीला येथे आकर्षण वाटणार नाही. आपण महादेवाच्या देवळात गेल्यावर प्रथम नंदीला नमस्कार करतो आणि मग महादेवाला नमस्कार करतो. रामरायाच्या देवळात प्रथम हनुमंताला नमस्कार केला जातो. काही ठिकाणी मुख्य देवालयात जाण्यापूर्वी कासवाला नमस्कार करावा लागतो. तसेच ज्या मंदिरामध्ये अनेक देवदेवता असतात तेथे सर्वप्रथम गणेशाला नमस्कार करावा असा प्रघात आहे. याच परंपरेला साजेसा आत्मपरब्रह्म मर्यादित पुरुषोत्तमाच्या दार्शनिकाला मायेच्या कसोटीमधून उत्तीर्ण व्हावे लागते. मुक्ती प्राप्त होऊन आत्मपरब्रह्म मर्यादित पुरुषोत्तम रामप्रभूंमध्ये विलीन होण्यासाठी, समर्पित होण्यासाठी, लय होण्यासाठी रामप्रभूंप्रमाणेच परमशुद्ध, परमपवित्र कैवल्य असायला पाहिजे. एरवी रामप्रभूंमध्ये विरघळून जाणे होणार नाही. शुद्ध दुधामध्ये शुद्ध दूधच एकरूप होऊ शकते. जर शुद्ध दुधामध्ये शुद्ध पाणी मिसळले तर दूध आणि पाणी अशीची दोन्ही अशुद्ध होतात. परमपद प्राप्त होण्याची पात्रता केवळ मानवी देहीच आहे. यामुळे मानवी जन्मामध्ये मानवाने रामप्रभूंप्रमाणे शुद्ध, पवित्र, कैवल्य असायला पाहिजे. तरच मुक्ती शक्य आहे. तसे नसेल तर भिंतीवर चेंडू आपटून जसा परत येतो तसा मानव तेथून परत येईल. तो रामप्रभूंपर्यंत पोहोचूही शकणार नाही. अशा प्रकारे होऊ लागले तर तो एक वैश्विक गोंधळ होईल. वैश्विक अराजक माजेल. मुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक जड वस्तुजगतामध्ये, प्रत्येक सूक्ष्म गोष्टीमध्ये ज्याप्रमाणे रामप्रभू व्यापलेले आणि भरलेले आहेत त्याचप्रमाणे तेथे माया ही व्यापलेली आणि भरलेली आहे. यायोगे जो केवळ संचित संपवण्यासाठी मायेचा उपयोग करून उर्वरित सर्व वेळी जो रामप्रभूंच्या सन्निध राहतो त्याचे संचित समाप्त होते. तो वीतरागी होतो आणि असा रामप्रभूंच्या योगधामेच्या यात्रेला पात्र होतो. अशा प्रकारे सीतामाई हनुमंताला स्वतःबद्दलची सत्यता सांगून पुढे रामप्रभूंची सत्यता सांगत आहेत. रामो न गच्छन्ति न तिष्ठति नानुशोचन्त्याकांक्षते त्यजति नो न करोति किंचित आनंदमूर्तिरचलः परिणामहीनो मायागुणान नुगतो ही तथा विभाती. रामप्रभू सर्वव्यापी आहेत. यामुळे ते कुठेही जात येत नाहीत. त्यांना जाय करायला ब्रह्मांडामध्ये ते नसलेला एखादा रिकामा कण, एखादा रिकामा थेंब, एखादा रिकामा क्षण असूच शकत नाही. ब्रह्मांडाच्या योगधामेच्या केंद्रामधून ते सर्वत्र पसरलेले, व्यापलेले आहेत. यामुळे ते सदा सर्वदा सर्वत्र अस्तित्वात असतात. येथे सर्व काही त्यांच्यामुळे, त्यांच्यामध्ये, त्यांच्याकडून होत असते. ते सदा निर्विकारी, निर्लेप, निर्भाव आहेत. यायोगे त्यांना कसलीही इच्छा, शोक होत नाही. ते त्यागही करू शकत नाहीत. कारण जो जे वांछेल तो ते लाहो अशा प्रेरणेने सर्व ब्रह्मांड मेहनत घेणाऱ्यांना लुटायला मोकळे आहे.
रामप्रभू अकर्ता व क्रियावान साक्षी आहेत. स्वनिर्मित सृष्टीलीला सहजच अनुभवणे इतकेच ते करतात. असे असूनही ते या सृष्टीलीलेमध्ये जराही सहभागी होत नाहीत आणि यामुळे ते विकारीही नाहीत. असे हे साक्षी असलेले रामप्रभू सदा आनंदस्वरूप अविचल अविकारी आहेत. भौतिकामध्ये मॅन इज नोन बाय हिज कंपॅनियन्स, मनुष्याची उठबस कोणाजवळ आहे यावरून तो ओळखला जातो. त्याप्रमाणे रामप्रभू सतत मायेच्या सन्निध असल्यामुळे ते मायेने प्रभावित झाल्यासारखे भासमान होतात, म्हणून सर्वसामान्य जन फसतात. वास्तवात ते सदा अस्पर्शी आहेत. त्यांना जड सूक्ष्म असे काहीही चिकटत नाही. नारळामधील खोबरे करवंटी एकाच बीजापासून निर्माण होते, परंतु सुकलेल्या नारळामधील गोटा खोबरे करवंटीपासून अलग बिलग असते. याचप्रमाणे माया रामप्रभूंपासून उत्क्रांत झालेली असली तरीही ते रामप्रभूंवर प्रभाव पाडू शकत नाही, ते रामप्रभूंना चिकटू शकत नाही. याचे ज्ञान सद्गुरूकडून जाणून घ्यावे. आपण मूलतः या भौतिकाचाच एक भाग आहोत. येथील तमाम सृष्टी आणि आपण एकाच आत्मतत्वापासून उत्क्रांत झालेले आहोत. तरीही या भौतिकाचा देहधर्मापुरताच उपयोग करून अन्यवेळी आपण त्यापासून दूर राहून स्वतःच्याच अंतःकरणामध्ये सतत आत्मस्वरूपी लीन असायचे आहे, कारण आपण मूलतः आत्मस्वरूपी आहोत. आतापर्यंत हनुमंताने जे काही प्रत्यक्ष पाहिले अनुभवले त्यावरून त्याने रामप्रभू आणि सीतामाईला जाणू नये. त्याला त्याचा सत्य परिचय आत्मपरिचय असावा. यासाठी अशा प्रकारे सीतामाईने स्वतःची आणि रामप्रभूंची सत्य ओळख हनुमंताला करून दिली. हरिओम.